नमस्कार. सर्वप्रथम आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मातील बऱ्याच सणांपैकी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात थाटामाटामध्ये शेतकरी लोक साजरा करतात. कारण आपल्या घरी असलेले बैल आजपर्यंत मित्रांनो शेतकरी बैलांच्याच जीवावरती आपली शेतीची नांगरणी करतो, पेरणी करतो. आणि भारत जरी कृषीप्रधान देश असला तरी यामध्ये बैलांचा मोलाचा असा सहभाग आहे मित्रांनो, मोलाचा असा वाटा आहे. म्हणून या दिवशी शेतकरी राजा बैलांची सजावट करतो. त्यांना हार, तुरे, गुच्छ, त्यांच्यावरती शाल टाकणं, याची सर्व सजावट करून या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि संध्याकाळी आपण आपल्या बैलांना पुरणपोळी दिल्या जाते. हा सण बैलांची एक कृतज्ञता आणि एक आपुलकी म्हणून या सणाकडे बघितलं जातं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. म्हणून या सणाला अगणित असं महत्त्व शेतकरी देत असतो. आणि किती तंत्रज्ञान आलं तरी मित्रांनो, आपण आजपर्यंत जी पारंपरिक पद्धतीने शेती करीत आलो तर ती शेती या बैलांच्याच जीवावरती आपण आज करत आलोय. आणि या जगाला अन्न जे पुरवलं तर यामध्ये शेतकऱ्याबरोबरच या बैलांचा पण खूप मोलाचा असा वाटा आहे. म्हणून या दिवशी सर्व कामधंदे बंद करून आणि मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रातील लोक हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. धन्यवाद.